हाय, गुड इव्हनिंग. आज आपण पॉलिटिकमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे कम्पेअरने बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतींशी रिलेटेड कलमे आहेत आणि उपराष्ट्रपतींशी रिलेटेड कलमे हे ट्रिकने बघितलेले आहेत. हा 5 मधील प्रकरण 1 मध्ये कलम 52 ते 62 येते ते राष्ट्रपतींशी रिलेटेड येते आणि कलम 63 ते 71 आहे ते उपराष्ट्रपतींशी रिलेटेड. कलम 52 आहे ते भारताच्या उपराष्ट्रपतीशी रिलेटेड आहे. कलम 63 भारताचा उपराष्ट्रपती. कलम 53 मधलं उपकलम 1 आहे ते राष्ट्रपती संघराज्याचे कार्यकारी अधिकार. कलम 53 मधलं उपकलम 2 आहे ते राष्ट्रपती आपले जे 3 संरक्षण दल आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्याच्या 3 दलाचे सरसेनापती म्हणून कार्य करतात. कलम उपराष्ट्रपतींशी रिलेटेड कलम 64 आहे ते उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतात. कलम 65 आहे ते उपराष्ट्रपती प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. कलम 54 आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीशी रिलेटेड आहे. राष्ट्रपतींची निवडणूक प्रत्यक्ष पद्धतीने होत नाही तर ती अप्रत्यक्ष पद्धतीने होते आणि आपण सामान्य जनता राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतो का तर नाही. अप्रत्यक्षरित्या म्हणजे निवडून दिलेले आमदार खासदार त्याच्या मार्फत राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये आता ह्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत, निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित. निर्वाचित सदस्य म्हणजे जे सामान्य जनतेने निवडून दिलेले सदस्य असतात ते निर्वाचित झाले आणि नामनिर्देशित म्हणजे राष्ट्रपती साहित्य, विज्ञान, कला या क्षेत्रातील व्यक्तींचे नामनिर्देशन करतात. आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतात तर संसदेचे जे दोन्ही सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह, राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा याच्यातील निर्वाचित सदस्य आणि दिल्ली पुदुच्चेरीचे निर्वाचित सदस्य. दिल्ली पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी होतात. आणि हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत दिल्ली पुदुच्चेरी याच्याशी रिलेटेड तरतूद 17वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये ऍड केलेली आहे. हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. आता उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीशी रिलेटेड कलम आहे 66 मध्ये उपकलम 1. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतात तर जे संसदेचे दोन्ही सभागृह आहेत, राज्यसभा आणि लोकसभा याच्यातील निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही सदस्य एवढे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात. आणि ते गोष्ट लक्षात ठेवायची की जे व्यक्ती उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होतात तेच राष्ट्रपतींच्या महाभियोगामध्ये सहभागी होतात. म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये आणि राष्ट्रपतींच्या महाभियोग प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. कलम 55 आहे ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पद्धतीशी रिलेटेड आहे. राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत आहे ते अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर पद्धतीनुसार राष्ट्रपतींची निवडणूक. आता राष्ट्रपतींची जी निवडणूक आहे किंवा उपराष्ट्रपतींची निवडणूक याच्याबद्दल जर विवाद वगैरे निर्माण झाला तर थेट आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याच्याशी रिलेटेड हा अंतिम असतो. कलम 56 आहे ते राष्ट्रपतींच्या कार्यकाळ पदावधीशी रिलेटेड येतोय आणि इकडे उपराष्ट्रपतींच्या पदावधीशी रिलेटेड कलम आहे ते 67 आहे. दोघांचा पण पदावधी पदग्रहण केल्यापासून 5 वर्षाचा असतो. कलम 57 आहे ते राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. आता भारताचे राष्ट्रपती आहेत ते पुनर्निवडणुकीसाठी किती वेळा पात्र असतात तर अमेरिकेचे राष्ट्रपती हे 2च वेळा पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. म्हणजे 2 वेळा ते राष्ट्रपती म्हणून पदधारण करू शकतात. कलम 58 राष्ट्रपती पदाच्या पात्रतेबद्दल आहे आणि इकडे कलम 66 मध्ये कलम 3-4 आहे ते उपराष्ट्रपतींच्या पात्रतेशी रिलेटेड. आता राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या पात्रतेमध्ये कॉमन काय आहे की दोघांमध्ये कॉमन म्हणजे दोघे पण भारताचा नागरिक असले पाहिजे, वयवर्ष 35 वर्ष पूर्ण असलं पाहिजे, कोणतेही लाभाचे पद त्यांनी धारण केलेलं असू नये. आणि डिफरंट म्हटलं तर राष्ट्रपती आहे ते लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असलं पाहिजे आणि उपराष्ट्रपती आहेत ते राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असले पाहिजे. कलम 59 मध्ये राष्ट्रपतींच्या पदाच्या शर्ती आणि अटी आहेत. शर्ती आणि अटी म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. तर उपराष्ट्रपती पदाच्या शर्ती अटी 66 कलम 2 मध्ये येतात. ही दोन्ही पण सदस्य असतात ते लोकसभा विधानसभांच्या पद अगोदरपासूनच ग्रहण केलेलं असू नये, ते लाभाचं पद त्यांनी धारण करू नये. राष्ट्रपती यांच्यासाठी त्यांच्या पदावधी दरम्यान त्यांचं पगार भत्ते कमी केले जाणार नाही. त्यांना विनाशुल्क त्यांचं निवासस्थान चा हक्क आहे. राष्ट्रपती पदाच्या शर्ती आणि अटी. कलम 60 आहे ते राष्ट्रपतींची शपथ प्रतिज्ञा. राष्ट्रपतींना शपथ प्रतिज्ञा आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या समक्ष दिली जाते. उपराष्ट्रपतीशी रिलेटेड शपथ प्रतिज्ञा कलम 69 मध्ये उपराष्ट्रपतींना शपथ प्रतिज्ञा
राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसाठी. देन कलम 61 आहे ते राष्ट्रपतींची महाभियोग प्रक्रिया, म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धत आहे. आणि महाभियोग हा फक्त घटनाभंग या एकाच कारणावरून लावला जातो. महाभियोग लावण्यासाठी बहुमत गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी 14 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते, म्हणजे 4 आणि ते पारित होण्यासाठी 2 वर्षे 3 बहुमत गरजेचं असतं. कलम 62 आहे ते राष्ट्रपती पद रिक्त झालेलं पद नंतर भरण्यासाठी निवडून आलेला जो व्यक्ती असतो त्याच्या पदावधीशी रिलेटेड कलम 62 येते. आणि इकडे उपराष्ट्रपतीमध्ये कलम 68 उपराष्ट्रपती पद रिक्त झालं तर ते भरण्याकरिता निवडून आलेल्या व्यक्तीच्या पदावधीशी रिलेटेड कलम 68 येते. कलम 70 आहे ते इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींची उपराष्ट्रपतींनी कार्य करण्याबद्दल, म्हणजे इतर आकस्मिक प्रसंगी म्हणजे पदावर असताना जर राष्ट्रपतींचा अचानक मृत्यू झाला, राष्ट्रपतीवर कोणत्याही कारणाने अचानक जर रिकाम असेल तर ते भरण्यासाठी उपराष्ट्रपती आहे ते राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. आणि जो राष्ट्रपतींचा राहिलेला कालावधी आहे त्या कालावधीसाठी उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. जोपर्यंत राहिलेल्या कालावधीसाठी जोपर्यंत राष्ट्रपतींची नेमणूक नाही तोपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. कलम 71 आहे ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकी संबंधीच्या बाबी आहेत ते आपण बघितलं की राष्ट्रपती उपराष्ट्रपतींच्या जर निवडणुकीबद्दल विवाद निर्माण झाला तर आपण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतो तो अंतिम निर्णय असतो. आता करंटमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आता ऑनलाईन क्वेश्चन जास्त विचारत नाहीत की सध्याचे राष्ट्रपती कोण उपराष्ट्रपती कोण, तर सध्या जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या रिलेटेड करंट अफेअरवरती क्वेश्चन करू शकतो. सध्या राष्ट्रपती आहेत त्या आपल्या निवडणुकीने 15व्या व्यक्तीच्या 16व्या आहेत द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती आहेत ते CP राधाकृष्ण हे आहेत ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असं कम्पेअर केल्यानंतर लक्षात ठेवायला सोपं. थँक्यू.